पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बबन, साहेबांनो, आनंदी कुठंच नाहीये। आता काय करायचं? घरातून जाताना काही सांगून गेली नाही का ती? साहेबांनो, मी काय म्हणतोय, आपण एकदा पोलिसांकडे जाऊया का? राघव, आनंदीचा फोन आहे। आनंदी, अगं कुठे आहेस तू? 1000 वेळा फोन केला मी तुला, एकही फोन उचलत नाहीयेस तू। तू आहेस कुठे? ते एका अडचणीत होतो आम्ही। काय झालं? कुठे आहेस तू? सांगते, घरी आल्यावर सगळं सांगते। नाही, तू जिथे आहेस मला आधी पत्ता सांग, मी तुला न्यायला येतो। सांग। अहो नको थांबा, येतेच मी। अगं पण एकटी कशी येशील? मला सांग ना, मी येतो ना न्यायला। नाही, एकटी नाहीये मी। वर्षाताई आणि आहोत, एकत्र आहोत आम्ही। वर्षा? ती तुझ्यासोबत काय करते? हो, वर्षाताई आहेत सोबत। अहो, घरी आल्यावर सगळं सांगते मी, येतोच आम्ही। ठीक आहे, लवकर ये, मी वाट बघतोय। आनंदी आहे, व्यवस्थित आहे, येते, घरीच येते। वर्षाताई, काय झालं? आनंदी, मी जाते परत। हे खूप मारतील का मला? मी घर सोडून आले, हे सहन नाही होणार यांना। यांचा अहंकार खूप मोठा आहे, हे असे गप्प नाही बसणार। आजचं मरण उद्यावर गेलं इतकंच, उद्याचं मरण खूप असंही असेल। पण मी आता जाते घरी। हे जे काही बोलतील ना, ते निमूटपणे ऐकून घेईन मी। पुन्हा मारलं बिरलं तर गुपचूप सहन करीन। पण आजची रात्र मी घरी नाही गेले ना, तर हे खूप चिडतील। आनंदी, सांग तिला, ती जर आता तिच्या घरी परत गेली ना, तर आयुष्यभर मार खाईल। आज जर तिच्या निर्णयावरती ही ठाम राहिली नाही, तर हिचा नवरा हिचा आदर कधीही करणार नाही, नुसती खिल्ली उडवेल हिची। सांग तिला, आत्ता मन घट्ट कर आणि घराकडे चल म्हणा। वर्षाताई, भीती वाटतेय? खूप भीती वाटते। हे बघा, माझं नीट ऐका। भीतीपायी आज जर घरी परत गेलात ना, तर पुन्हा तेच सहन करावं लागेल जे आतापर्यंत सहन केलं। आज जर माघारी गेलात ना वर्षाताई, तर पुन्हा कधीच आवाज उठवू शकणार नाही तुम्ही, कधीच नाही। ही माघारी जाणारी पावलं भाऊजींच्या अन्यायाला अजून बळ देतील। त्यांना सतत असं वाटत राहील की ही बाई रडेल, पण पुन्हा अन्याय सहन करत राहील। ऐका माझं, ही चूक नका करू वर्षाताई। आणि कशाला काळजी करताय? आम्ही आहोत ना तुमच्या सोबत। खरंच काळजी नका करू तुम्ही, आणि एक ना एक दिवस सगळं व्यवस्थित होईल। तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना वर्षाताई? वर्षाताई, चला। आनंदी, पण आई? ही पाटकरांकडे गेली आहे ना पावभाजी घेऊन, मग वर्षा काय करते? वर्षाशी हिचा काय संबंध? वर्षा काय हिच्या सोबत आहे? मला स्वतःला याबद्दल काहीच कल्पना नाही, तू थांबशील जरा? तुला कशी कल्पना येणार? तुला कल्पना येऊ शकत नाही ना, कारण तुझी बायको तुला अशी गुंगारा देऊन निघून जाते, कळते का तुला? हा, असले उद्योग करत बसते। काय बोलतेस तू? कसले उद्योग? तुला नाही कळणार रे, तुला कळणारच नाहीये ती काय काय करते ना। ती मला सांग, वर्षाचा काय संबंध आहे? वर्षाकडे ही का गेली? परत वर्षाकडे का गेली मला सांग। हे बघ, आनंदी जेव्हा येईल ना, सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील। काही नाही कळणार, हे असं नाही कळणार। अरे तुझी बायको आहे ना, मला आता कळत नाहीये का तिच्या संसारात लुडबुड करते। मान्य, तुला राग येईल की माझी बायको आहे, गावावर नाही, साधी बोळी। हो, मी मान्य करते, साधी बोळी आहे, घर चांगलं सांभाळते, पण हा जो आगाऊपणा करते ना, हा अतिशय वाईट आहे राघव। मी बोलेन तिच्याशी, मी बोलेन। हो, असं गोड गोड बोलून काही नाही हो, तिला चांगला हडसून खडसून विचार, मग कळेल तिला। हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, आल्या या। आनंदी,
कुठे गेली होती? कुठे तिला काय विचारतो? अरे वर्षासोबत आहे म्हणजे ती कुठे गेली असणार? इकडे ये, इकडे. काय ग बाई काय? मला न सांगता कुठे जातेस तू? सारखी सारखी मला सांगत जा तू. हे बघ वर्षा तुझ्यासोबत काय आहे हे सांग. बोल बोल, त्याच्या प्रश्नाचं उत्तर दे. अगं बोल. आनंदी मला एक सांग, तुला एवढं साधं कळत नाही? तुझा स्वतःचा एक संसार आहे, त्या संसारात जर बाहेरच्यानी कोणी लुडबुड केली तर तुला चालेल का? चालेल का? मग तू का तिच्या संसारात लुडबुड करते? एवढ्या साध्या गोष्टी कळत नाही तुला? आणि ही माझी लेक इकडे ये ग, इकडे ये. तुला अक्कल नाहीये? तुला अक्कल नाहीये का? तू कशाला समोरच्या माणसाला तुझ्या संसारात नाक खुपसायला देते? बाई ग लक्षात ठेव, यापुढे असं चालायचं नाही मला. आई सगळं सांगते, आधी वर्षा त्यांना बसू द्या. ताई पाणी आणते. हर्षाताई बरं वाटतंय का? काही खायला देऊ तुम्हाला? आराम करता का? मग बरं वाटेल आराम केल्यावर. चला हात, चला त्या हात द्या. कोणाचा? भाऊजी. उचल. अगं जावई बाबू फोन करतात, उचल ना. वर्षा, संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणार बाळा.
नाही का? भांडणं होतात, आता नवरा बायको भांडतात म्हणून काय घर सोडून यायचं का? इतकं सोपं असतं का ते? अगं उचल, तो माणूस फोन करतोय तुला, उचल ना बाई ग. अगं तू समोर मिटवायचा प्रयत्न करतोय, उचल राजा. अगं फोन उचल, उचल ना. बाई आहात का? कोण आहात तुम्ही? दुसऱ्या बाईचं दुःख कळत नाही तुम्हाला? अगं ऐकायला येत नाही का वर्षा तुला? आई थांब. काय थांब? काय थांब? अरे मूर्ख मुलगी आहे ती, घर सोडून याची गरज काय होती हिला? मग काय? मग तिला सासरी पाठवायचं? पोरीचा जीव गेला ना तरी चालेल, पण तिने सासरीच राहायला पाहिजे. कसली जबरदस्ती आहे ही? आई घाबरलाय तो त्या. पण तू तिला इथे घेऊनच का आलीस? आई प्लीज. राघव, हे माझ्या घरात चालणार नाही. माझं घर? कसलं तुमचं घर? घर माझं आहे. मी जर आता जिवंत असते ना तर वर्षाला घरात ठेवली असती आणि तुम्हाला बाहेर काढलं असतं. नाही कळत तुम्हाला माणसांची किंमत, नात्यांची किंमत? सगळी माणसं दूर निघून चालली तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. मग काय करू? बघ ना कशी बोलते ही. आपल्या पोटच्या पोरीचं दुःख सुद्धा कळत नाहीये ना. वर्षा, तू ऐकणार नाहीयेस का माझं? ठीक आहे, मीच करते जावई बापूंना फोन. आई दे. नाही मी करते ना. आई अरे नाही, तू यातलं काही करणार नाहीयेस. त्या माणसाला तू फोन करायचा नाहीस. जे काय बघायचंय ते उद्या सकाळी बघू, आता नाही. सकाळी काय? अरे तुझी बहीण घर सोडून आली आहे तिचं. ही तुझी बायको घेऊन आली तिला. कळतंय का तुला? कोणी हक्क दिला तुला? आ तुला काय कळतं का ह्याच्यातलं? हा एवढा धीटपणा दाखवलास. काय करणार आहेस तू माझ्या मुलीच्या आयुष्याचं? पुढे काय करणार कळतंय का तुला? अरे घर तोडलंय, माझ्या मुलीचं घर तोडलंय तुझ्या बायकोनी. काय करायचं सांग ना मला. पुढे काय करायचंय? तिला असंच बसून ठेवणार आहे घरात? काही विचार केलाय? पुढचा विचार केलाय तुम्ही लोकांनी? राघव, जे झालंय ते चुकीचंच झालेलं आहे. मी म्हणत नाही बरोबर झालंय म्हणून, पण तुझ्या बायकोनी माझ्या पोरीच्या संसाराची वाट लावली, हे मात्र खरंय. होऊन येते तिला. आई प्लीज प्लीज प्लीज. वर्षाची अवस्था दिसते तुला? असं आनंदी नसती तर तुझ्या मुलीचं तोंड तुला बघता आलं असतं की नाही याची तरी जाणीव आहे तुला? जे भाऊ म्हणून मी आणि आई म्हणून तुला समजायला हवं होतं, आनंदीला समजलंय. तू लाख तिला रोखत होतीस. वर्षाच्या संसारात ढवळाढवळ करू नकोस. मी तिला वर्षाच्या चुका दाखवून देत होतो, पण याही पलीकडे आनंदीने फक्त वर्षाचा विचार केला आणि आनंदीनेच वर्षाला सोडवून आणले इथे. हक्काचं म्हणशील तर या घरावर आनंदीचा हक्क आहे. त्या हक्कापेक्षा सर्वात जास्त समज आनंदीला आहे, तुझ्या आणि माझ्याही पेक्षा जास्त. आपली वर्षा आज आपल्यासोबत जिवंत उभी आहे ती फक्त आनंदीमुळे. आनंदीच्या विरोधात काही बोलू नकोस प्लीज. नाही आनंदी, हा वर्षाला आत घेऊन जा. हो वर्षाते, वर्षाते.
वर्षाताई, उठू नका आता, शांत बसा. ओझं होऊन बसायचं. ओझ? अहो वर्षाताई, हक्काच्या घरात आहात, हक्काच्या माणसांजवळ आहात. ओझं कोणाला होणार? कोण हक्काची माणसं ग? बघितलंच नाही काय म्हणाली ते. मी आधी सांगितलं होतं तुला आनंदी, मी घर सोडलेला नाही आवडणार आईला. ठीक आहे, आता कोण काय बोलेल, कोण काय म्हणेल याचा विचार नका करू तुम्ही. तुम्ही स्वतःच्या घरात आहात, सुरक्षित आहात, काळजी नका करू. झोपा आता. आनंदी. वर्षाताई, आता काही बोलू नका. हे बघा, एक ना एक दिवस सगळं व्यवस्थित होणार. आता झोपा बरं. असं नाही ऐकणार तुम्ही वर्षाताई. रमाताई, आनंदी, तू का आलीस इथे? वर्षाला आता तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. आणि तुम्हाला? हे बघ आनंदी, तू जा खाली. तिला असं एकटीला सोडू नकोस. तसं तर तुम्हाला पण एकटीला सोडायला नको. रमाताई, काय झालंय? कुठे काय? खाली आईंवर अचानक चिडलात. नाही म्हणजे आपण वर्षताईंना घेऊन आल्यानंतर आई आपल्याला वर्षताईंना समजून घेते ही तर अपेक्षा नक्कीच नव्हती तुम्हाला, हो ना रमाताई? मग काय झालं नक्की? शांत व्हा. रमाताई, शांत व्हा. एखादी जुनी आठवण ताजी झाली का? नाही असेल ही, पण तरी असं तुटून नका जाऊ तुम्ही. असं तुटून कसं चालेल बरं? आज तुम्ही होतात म्हणून मी वर्षाताईंना तिथून घेऊन आले आपल्या घरी. तुम्ही असं खचून कसं चालेल? खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहा. आता मला सगळ्यात जास्त गरज आहे तुमची.